नमस्कार. देशोन्नती न्यूजच्या या विशेष मुलाखत कार्यक्रमात मी आनंद आंबेकर आपलं स्वागत करतो. आज आमच्या स्टुडिओत आलेले आहेत नागपुरातले महानगरपालिकेमध्ये जवळपास 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम करणारे, केवळ नगरसेवकच नाही तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष आणि महानगरपालिकेच्या विविध समित्यांवर काम करून या शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. नरेंद्रनगर आणि मनीषनगर, ज्याला आपण नवीन नागपूर म्हणतो, या भागाचा चेहरा मोहरा त्यांनी आपल्या या नगरसेवक पदाच्या कार्यकाळातून बदलवला. विविध विकास कामं या परिसरात त्यांनी घडवून आणलीत. हे सर्व त्यांनी सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात त्यांनी हा सर्व विकास घडवून आणलेला आहे. सध्या ते नागपूर जिल्ह्यातल्या एका मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळत आहे. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाच्या प्रचाराची सुद्धा धुरा ते सांभाळत आहेत. आज आमच्या या स्टुडिओत आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अविनाश ठाकरे. मी त्यांचं देशोन्नतीच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार सर. आपला जो मी परिचय करून दिला, कदाचित हा परिचय कमी पडेल. आपला 20 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण महानगरपालिकेत गेला आणि या शहरातील विकास कामाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर होती. या शहराची तिजोरी म्हणजे महानगरपालिकेचं स्थायी समितीचं अध्यक्षपदसुद्धा आपल्याकडे होतं. हा सगळा प्रवास आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे. म्हणजे आपला राजकारणातला प्रवेश हा कदाचित सामाजिक चळवळीतून झाला असावा. तर ही सामाजिक चळवळ, ही सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्यातून आपला राजकीय प्रवास, हा सर्व प्रवास आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे. मुळामध्ये ओबीसी चळवळीतून माझं काम सुरू झालं, सामाजिक काम सुरू झालं. आणि आम्ही आमच्या ओबीसी चळवळीसोबतच आम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे चालायचं, आमचे सोशल प्रोग्रामसुद्धा चालायचे. ज्या मैदानावर आमचं स्पोर्ट्सचं ॲक्टिव्हिटी चालायच्या, अचानक एक दिवस महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं प्रपोजल आलं. अच्छा. त्याला सुलभताई दाणी नगरसेविका होत्या त्या भागाच्या, सुभाष अपराजित, अनिलजी सोले वगैरे त्या भागात राहायचे. तर आम्ही त्याला विरोध केला आणि ते जे आंदोलन आहे ते आम्ही लीड केलं आमच्या वस्तीतल्या लोकांच्या माध्यमातून. आणि ते लीड करून आम्ही ती टाकी जी आहे ती दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायला लावली आणि आमचं ग्राउंड जे आहे ते वाचवलं. पण त्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे हे जे नगरसेवक किंवा नेते होते त्यावेळेचे, त्यांच्यासोबत संपर्क झाला आणि मग त्यांची ऑफर आल्यानंतर मग भारतीय जनता पार्टीचा प्रवास साधारणतः 98-99 पासून माझा सुरू झाला. आणि हळूहळू मग काम करत मग 2000 निवडणूक लढलो, 3-4 निवडणूक लढलो. ओबीसी महामंडळाचा मी राज्यमंत्रीसुद्धा होतो. आणि तुम्ही जे सांगितलं ते विविध पदही मी भूषवले. आणि एक प्रकारे ज्या वेळेला मी नरेंद्रनगरच्या भागाचा नगरसेवक बनलो तिथे काही नव्हतं, म्हणजे शून्य डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणू. नुसती माती होती, रस्ते बनून होते, पिण्याच्या पाण्याचे ड्रम लोकांच्या घरासमोर पडलेले असायचे. पण आता त्या ठिकाणी 24 तास पाणी आहे, जवळपास सगळेच रस्ते सिमेंटचे झाले आहे. ग्राउंड 45-46 ग्राउंड डेव्हलप झालेले आहे. इंडोअर तिथे करता नाही आलं कारण तशी जागा नाही आहे, पण आउटडोअर असे खूप सारे मैदान तयार झालेले आहेत, ग्रीन जिम लागलेले आहे. म्हणजे एकंदरीत एक ज्याला आपण म्हणू की एम्प्लॉयमेंट जनरेशन डेव्हलपमेंट, ज्यांनी एम्प्लॉयमेंट जनरेट होते अशा प्रकारचं डेव्हलपमेंट आम्ही त्या ठिकाणी करू शकलो. आज फूडचे खूप सारे ब्रँड्स त्या ठिकाणी आलेले आहे. IT सेक्टरचे अनेक लोक आले आणि अजूनही फ्युचर प्लॅनिंग आहे आमच्या डोक्यामध्ये, कारण चिजभवनसारखा नवीन एरिया त्या ठिकाणी डेव्हलप होता. तो नागपूरचा नवीन मुंबईसारखा एरिया होईल असं आमचं मत आहे त्यात. आणि तीच वाटचाल आमची सातत्याने सुरू आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपण जे सांगितलं की नरेंद्रनगर आणि मनीषनगरची काय परिस्थिती होती, त्या भागात आज जे राहतात ते सर्व या संपूर्ण बदलाचे साक्षीदार आहेत. म्हणजे मनीषनगरातून बाहेर निघायला जवळपास 1.5 ते 2.5 किलोमीटर फिरून जावं लागत होतं. तो सुद्धा मार्ग आता अंडरग्राऊंड पुलामुळे फार सुकर झालेला आहे. आणि मला वाटतं दुसराही गेटवर तो एक अंडरग्राऊंड पूल होतो आहे. तर या सर्व बदलासोबतच म्हणजे आपण महानगरपालिकेतले अभ्यासू नगरसेवक म्हणून आणि एक प्रखर वक्ता म्हणून सुद्धा कार्यरत आहात. 4 वेळा आपण महानगरपालिकेची निवडणूक लढवली.
आणि प्रत्येकाची राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाची एक इच्छा असते, मनीषा असते की आपण आमदार व्हावं. आमदार झाल्यावर पुढची इच्छा असते खासदार व्हावं. आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे मी माझ्या कानावर जे आलेलं आहे की काटोल मतदारसंघासाठी आपल्या नावाची चर्चा आहे. जर तो BJPला महायुतीमध्ये BJPला मतदारसंघ गेला तर आपलं नाव आघाडीवर आहे. ही बातमी खरी आहे का? ही खरी आहे की मी काटोलमधून निवडणुकीची तयारी करतोय. या संदर्भात नेत्यांसोबत चर्चा करून मी तिथे कामही करतोय. आता तिकीट न देणं याचे देणं न देणं याचे बरेच सारे आयाम असतात, तो पुढचा भाग आहे. पण ज्यावेळेला तिथले स्थानिक आमदार सोडून गेले होते, आशिष देशमुख हे सोडून गेले होते, त्यावेळेला पार्टीने मला तिथे तो मतदारसंघ ओन करायला पाठवलं. अच्छा. तर त्याच्या मागे मग बॅकिंग पण दिलं. देवेंजीनी, नितीनजीनी, बावनकुळे साहेबांनी चांगलं बॅकिंग दिलं. तिथला मतदारही आम्ही होल्ड करून ठेवला. त्यांच्यासोबत कोणी कार्यकर्ते पण भारतीय जनता पार्टीचे गेले नाही. जे कामं आमदाराला करणं अपेक्षित होतं जनतेला, ते सगळे माझ्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करून दिले. संघटनसुद्धा बांधलं. काटोलशी आपला जुना काही संबंध माझा की माझा तसा संबंध नव्हता, परंतु त्यावेळेला आमदार सोडून गेल्यानंतर एक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ज्याचा कंट्रोल आहे आणि जो या तिन्ही नेत्यांच्या डायरेक्ट टचमध्ये राहू शकते, म्हणजे कुठली अडचण आली तर इमिजिएट बोलून तिथली अडचण सोडवणं. कारण एखाद्या पक्षाच्या तिकीटवर एखादा आमदार निवडून येतो आणि तो अचानकपणे सोडून जातो, तर तो धक्का जनतेला सहन होत नाही, विश्वासघात त्यांना वाटतो आणि सोबतच ते पोरकं झाल्यासारखं वाटतं. कारण खूप विश्वासाने निवडून दिलेलं आहे. तो पोरकेपणा भारतीय जनता पार्टीच्या अंगावर येऊ नये आणि त्याचे दुष्परिणाम आमच्या पक्षावर होऊ नये, आमची पार्टी तुटू नये आणि जनतेचा विश्वास आमच्यावर राहावा, आमच्या पक्षावर, या भूमिकेतून मला त्या ठिकाणी पाठवलं. आणि मग त्या पद्धतीने आम्ही काम केलं. 2.5 वर्ष मी तिथेच, म्हणजे साधारणतः सकाळी 7ला जायचो, रात्री 2-3ला वापस यायचो आणि पूर्ण पार्टी ओन केली. मतदारही वाढवले. गावागावामध्ये ज्या गावात पार्टी पोचली नव्हती त्या गावात पार्टीसुद्धा आम्ही पोचवली आणि लोकांचे जे आमदार म्हणून काम करायचे सगळे कामं केली. आणि त्याच्यामुळे माझा काटोलसोबत तो संबंध आहे. तिकीटने नंतर मी तिकीटही मागितली, पण काही कारणास्तव मला मी दिली नाही. मग कोरोना आला. कोरोनामुळे 2-2.5 वर्ष आपण कोणाच्या संपर्कात नव्हतो. मग महानगरपालिकेत सत्तापक्ष नेत्याची जबाबदारी मला दिली आणि ते संपता मग लोकसभेचं इलेक्शन लागलं आणि मग नितीनजीच्या निवडणुकीमध्ये आता 2024ला माझ्याकडे जबाबदारी आली आणि मग ते संपल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर मी काटोलमध्ये तयारी सुरू केली आणि माझे कामं आता सुरू आहे. जवळपास 160-170 गावांचा प्रवास सुरू झालेला आहे. अनेक लोकांचे कामही मी काढून देतो आहे. तर एक चांगला रिस्पॉन्स लोकांचा त्या ठिकाणून मला मिळतोय. काटोलमध्ये आपला प्रचार, पक्षाची बांधणी, संघटन बांधणी आणि दुसरीकडे आपल्यावर मला वाटते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणजे या मतदारसंघातही काम करायचं, तिथेही जायचं, हे सगळं करताना एक म्हणजे माणूस म्हणून कसरत होत नाही का? नाही, एक रुटीन, एखादं रुटीन असलं ना की त्या रुटीनमध्ये माणूस म्हणजे जातो. मी महानुभाव पंथाचा आहे बेसिकली, त्याच्यामुळे माझ्या रात्रीचं काम जास्त माझं बैठका नसतात. एक रुटीन असतं माझं. सकाळी लवकर उठणं, सायकलनी आपल्या सकाळी आपल्या प्रभागामध्ये फिरणं, त्याच्यानंतर मग फ्रेश होऊन 10 ते 1 वाजेपर्यंत ऑफिस, माझं घरचं ऑफिस चालतं, म्हणजे जनसंवाद चालतो. 1 ते 2 जेवण वगैरे करून मग जे काटोलचे दररोजचे कामं माझ्याकडे येतात, लोक देतात, तर ते जिल्हा परिषदला बसून, त्याच्यानंतर कलेक्टरांकडे जाऊन किंवा पोलीस स्टेशन जे काही असतील ते वेगवेगळे डिपार्ट, ते कामं 2-3 तासात आटोपले की संध्याकाळी 4 वाजता काटोलमध्ये जातो आणि ग्रामीणमध्ये लोकांच्या भेटीगाठी साधारणतः संध्याकाळीच होत असतात. मग गेल्यानंतर 5-6 पासून त्यांच्या भेटीगाठी रात्री 9-10 पर्यंत चालतात. मग वापस येऊन आपलं रुटीन. ते एक सवय जी आहे शरीराला, होते धावपळ, पण ती शरीराला लागलेली सवयीमुळे ते शक्य होणार. बरं, थोडं आता आपण स्थानिक राजकारणाच्या बाहेर निघून राज्याच्या राजकारणाकडे वळूया. लोकसभेत भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश आलं नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नियोजन 5ही वर्ष सुरू असतं, अविरत सुरू असतो, 24/7 सुरू असतं, 365 दिवस सुरू असतं, परंतु अपेक्षित यश लोकसभेत आलं नाही. लोकसभेचा ट्रेंड विधानसभेपर्यंत कायम राहील असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना कदाचित वाटत होतं, परंतु हे राज्य बघतंय की या 3 महिन्यात अगदी भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेत्यांपासून, राज्यातल्या शीर्ष नेत्यांपासून अगदी गल्लीतल्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, मग शासकीय योजनांचा प्रचार असो, लाडकी बहीण योजना असो किंवा अन्य कुठल्याही योजना असो आणि थेट घरापर्यंतचा संपर्क असो, जी मेहनत घेतली ती उभ्या राज्यानं बघितलेली आहे. प्रत्येक योजनेची चर्चाही झालेली आहे. या सर्व मेहनतीचा फायदा या विधानसभा निवडणुकीत होईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चित या सर्वांचा फायदा निश्चितपणे होईल.
एक बघा, भारतीय जनता पार्टीचा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे ना, ज्यांनी अनेक वर्ष काम केलं पक्षामध्ये, त्याला माहिती आहे की आपण 2 खासदारांवरून 310 311 खासदारांवर कसं पोचलो, आणि अचानकपणे ते रिव्हर्ट येताना दिसल्यानंतर तो जो आहे तो जरा त्याला त्याच्या मनामध्ये ती सल निर्माण झाली की असं काय घडलं की बा आपण काय चुका केलं की बा आपण इतकी मेहनत करून पार्टी वाढवली आणि अचानकपणे परत आपण डाऊन व्हायला लागलो. तर तो पेटून उठला. बेसिकली जो खरा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तो पेटून उठला, आणि त्यात मग राज्य सरकारच्या विविध योजनांची साथ आणि तो पराभव जिवारी लागला आमच्या सगळ्यांना. आणि त्याच्यामुळे मग त्या ताकदीने जमिनीवर उतरून हे चित्र बदललं पाहिजे. हे नेत्यांनी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ती जी आहे उमेद जी आहे ती जागवली, आणि कार्यकर्तासुद्धा पेटून उठला. म्हणून त्या ज्या योजना आहेत ते ग्राउंड लेवलपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही करू शकलो. आणि योजना पहिलीही होत्या, पण एक रुटीन होतं ते की बा नाही, आता या योजना आपण केल्या 10 वर्षापासून राबवतोच आहे, तर त्याच्यामुळे त्याचा आपल्याला इलेक्शनमध्ये फायदा होईलच. पण कधी कधी असं होतं की एखादं रुटीन चालू झाल्यानंतर तोचपणा लोकांना आवडत नाही, आणि मग त्याच्यातून एक थोडीशी वेगळी भूमिका घ्यावी अशी तर लोकांचं साधारणतः मत बनतं, आणि त्याला आम्ही फसलो. बेसिकली काम आमचं चांगलंच होतं, पण लोकांच्या जनभावना समजून घेण्यामध्ये आम्ही कमी पडलो थोडं बहुत. पण भारतीय जनता पार्टीची खासियत असते की करेक्टिव्ह मेजर्स आम्ही लवकर करतो. आम्ही ताबडतोब त्याच्यावर बसतो, निर्णय घेतो, आणि ज्या काही चुका झाल्या असेल त्या चुका दुरुस्त करण्याचं काम करून त्याला इम्प्लिमेंटेशनचा प्लॅन आमच्याकडे असतो. प्लॅन ए फेल झाल्यावर प्लॅन बी काय राहील याच्यावर आम्ही काम करतो, आणि त्याचे परिणाम आहे की आज जे लोकसभेला जे वातावरण होतं ते आज राहिले नाही. आज महायुतीकडे लोकांचा कल परत येताना दिसतोय, आणि मला वाटतं की परत एकदा महायुती सत्तेमध्ये येण्याची चान्सेस आहे. कारण आमच्यामध्ये भांडणं नाही आहे, भांडणं जे आहे ते बाहेर आहेत, आमच्यामध्ये भांडणं नाहीत. आम्ही आमचा कार्यकर्ता जमिनीवर राहून काम करतो, त्यामुळे ते शक्य आहे. आमचा कार्यकर्ता जमिनीवर राहिला आणि त्यांनी जमिनीवर काम केलं की आमचं विन पक्की आहे. हा आत्तापर्यंत चालू. पण याच्यात असं होतं की ही पहिली निवडणूक आहे ज्याच्यात मुख्य 6 पक्ष आहेत. सोबतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आता महादेव जानकर वेगळे झाल्यावर त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे, आणि लहान लहान पक्ष आहेत. मुख्य 6 पक्ष. जागा वाटपाच्या बातम्या अगदी गणेश उत्सवापासून आम्ही ऐकतो आहे. गणेश उत्सवात जागा वाटप होईल, मग हाडपक गेल्यावर जागा वाटप होईल, नवरात्रात जागा वाटप होईल, 10 तारखेपर्यंत जागा वाटप होईल, 15 तारखेपर्यंत होईल, आणि आता जवळपास उद्याची 20 तारीख आहे. 22 तारखेला नोटिफिकेशन निघेल, आणि 29पर्यंत नॉमिनेशनची लास्ट डेट आहे. याच्यात महायुतीसोबत जे 2 घटक पक्ष आहे आणि लहान लहान पक्ष जे आहेत त्यांना जागा वाटप करताना जी कसरत होते ती अख्खा महाराष्ट्र अनुभवत आहे. महाविकास आघाडी असो की महायुती, याच्यात अनेक नाराज समोर येणार आहेत. म्हणजे रामटेकचं एक जिवंत उदाहरण आहे, जिथे मुख्यमंत्र्यांनी आशिष जयस्वालांची उमेदवारी घोषित केली, आणि तिथे भारतीय जनता पार्टीचे मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंड पुकारलं. काल त्यांची पत्रकार परिषदही झाली. असं हे पहिलं चित्र विदर्भात पाहायला मिळालं, आणि असं बऱ्याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीची ती संस्कृती नाही. पक्षांनी जो आदेश दिला ते शिरसाव, म्हणजे उद्या अविनाश ठाकरे यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर ते काटोल सोडणार नाही किंवा बंडखोरी करणार नाही, ते पार्टीचं काम करतील. पण काही लोक आहेत जे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. त्याचा फटका पक्षाला कसा बसू शकतो किंवा कितपत बसेल? असं आहे की या सगळ्या गोष्टीवर आमच्या नेतृत्वाची एक बारीक नजर आहे. 52 मतदारसंघामध्ये जे आहे जे इन्फॉर्मेशन आहे की 52 मतदारसंघामध्ये मल्टिपल उमेदवार आहे, आणि प्रत्येक जणाला असं वाटतं की मलाच तिकीट मिळावी, आणि त्या ठिकाणी थोडंसं वातावरण आम्हाला हे दिसतंय. पण त्या सगळ्या याच्यावर आमच्या नेत्यांची नजर आहे. प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी देण्यासाठी ते त्यांच्यासोबत त्या निमित्ताने चर्चा सुरू आहे. आणि आमच्या पक्षामध्ये एक असतं की तिकीट मिळतपर्यंत सगळे भांडतात, पण तिकीट मिळाले की सगळे एकत्र येऊन काम करतात. भारतीय जनता पार्टीमध्ये अशी काही खूप जास्त बंडखोरीची शक्यता मला वाटत नाही, कारण याच्या अगोदरही हे घडलेलं आहे, रुटीन आहे. 5-6 लोक तिकीट मागतात, पण एक चांगलं आहे की तिकीट एक वेळा मिळाली एखाद्याला की मग तो थोडीशी नाराजी दाखवून आपल्या पक्षाची भूमिका म्हणून कामाला लागतो. मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त बंडखोरी होईल, म्हणून बंडखोरी होईलच असं वाटतच नाही मला. आता एखाद दुसरा अपवाद सोडता येतो, त्याच्यावर त्यावेळेवर काय निर्णय पक्ष नेतृत्व घेते हे पक्ष नेतृत्व ठरवेल. बरं, निवडणुकीनंतर महायुती पर्यायानं भाजपा सत्तेत यावे यासाठी भाजपचे सकारात्मक मुद्दे काय सध्याच्या परिस्थितीत? भारतीय जनता पार्टीचं जे मूळ तत्व आहे ते अंत्योदयाचं आहे. शेवटच्या घटकाला आपल्याला
समाजाच्या समांतर रेषेमध्ये आणायच्या या तत्वावर भारतीय जनता पार्टी काम करते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आम्ही समोर जातो. आता आपण पाहिलं असेल की भारताच्या विकासातले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यामध्ये बिजली सडक पाणी हा एक पार्ट आहे जो प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक व्यक्तीच्या विकासामध्ये त्याचं भरीव योगदान आहे. तर या 10 वर्षामध्ये आम्ही बिजली सडक पाणीवर काम केलं, इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. त्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना अनेक डायरेक्ट एम्प्लॉयमेंट नॉन डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट पण जनरेट झाल्या. सोबतच एक वेळ इन्फ्रास्ट्रक्चर झालं की त्याचे बेनिफिट्स नंतरच्या काळामध्ये मिळतात. त्यामुळे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत सक्षम बनवत नाही तोपर्यंत आपण 21व्या शतकातली महासत्ता बनत नाही आम्हाला माहिती आहे. मग प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवणं आणि त्याच्याकरता विविध योजना आणणं आणि त्या ग्राउंड लेवलपर्यंत घेऊन जाणं हा आमचा एक बेसिक अजेंडा आहे. आज आमच्या माध्यमातून एका कुटुंबाला मी जेव्हा ग्रामीणमध्ये फिरतो तर माझ्या अशा लक्षात येतं की 1 लाख रुपये आम्ही प्रतिवर्ष देतो. म्हणजे लाडली बहीण योजनेमध्ये ननंद आणि भावजाई म्हणजे मुलगी आणि सून यांना मिळतात पैसे 18 दुने 36,000 रुपये वर्षाचे. मग त्या घरी समजा त्यांचे ओल्ड एज पीपल असेल तर दोघांनी 1500-1500चे संजय गांधी निराधाराचे म्हणजे ते 36,000 रुपये मिळतात, 72,000. आणि शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 12,000 मिळतात. बरोबर. जेवढे सातबार असेल त्या घरात तेवढ्यातनं मिळतात. साधारणतः वर्षाला 1 लाख रुपये भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हा आहे त्यावेळेला महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांना मिळते. त्यासोबतच मोफत धान्य 5 किलो धान्य मोफत हे सगळं काउंट करतात. तो माणूस कुठेही म्हणजे त्याला त्याच्या डेली लाईफमध्ये कुठले त्रास होऊ नये हा पहिला मोठो. आणि त्याच्यानंतर मग त्याला त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे डेव्हलपमेंटकडे घेऊन जाण्याच्याकरता स्किल डेव्हलपमेंट असेल, मग अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, मग MSMEच्या माध्यमातून बेरोजगारीचे विषय म्हणजे उद्योग निर्माण करणे असेल, मग महाज्योतीच्या माध्यमातून OBC करता शिक्षणाचे विषय असेल, मग अण्णासाहेब शाहीर महामंडळाच्या माध्यमातून दलित समाजाचे विषय असेल, असे महात्मा फुले महामंडळातून शेड्यूल कास्टचे विषय असतील. तर या पद्धतीने एक त्यांना सक्षम करण्याचं काम आमचं असतं आणि हाच आमचा अजेंडा आहे. आणि आम्हाला आमचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहे देशामध्ये. म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून असेल, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून असेल, आपण ग्रामीणमध्ये फिरल्यावर लक्षात येतं की लाभार्थी खूप आहे आणि ते हळूहळू सक्षम बनतात. चेंज एका वेळेला होणार नाही ना. 70 वर्षामध्ये जे घडलं नसेल ते अचानक 10 वर्षात घडणार नाही. पण ते चेंज बदल होतात आहेत, ते दिसतात आहे आणि त्याचे चांगलेच परिणाम निश्चितपणे येतील आणि हे लोकांना कळत आहे. पण काय होतं कधी कधी जातीचा प्रचार असेल किंवा सामाजिक विषय असेल किंवा आता आरक्षणाचा मुद्दा त्यांनी मध्ये संविधानाचा मुद्दा घेतला तर हे भावनिक मुद्दे कधी कधी चालून जातात. आणि त्याच्यानंतर ते भावनिक मुद्दे चालल्यानंतर मग लोकांना लक्षात येते कुठेतरी गडबड झालेली आहे. मग ते रिव्हर्स बॅक होतात आणि मग त्यांना ते कळायला लागतं की काहीतरी आपण मिसिंग आहे आणि आपल्याला डेव्हलपमेंट अजेंड्यावर जायचं हे जेव्हा लोकांना कळतं तर रिटर्न बॅक येतात. तर तीच आमची पॉलिसी आहे, त्याच आधारे आम्ही समोर जातो. अतिशय चांगलं सांगितलं. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ते पदाधिकारी आणि पदाधिकारी ते नेता, हे जे भारतीय जनता पार्टीत बॉन्डिंग आहे हे अतिशय चांगलं आहे. आणि या तिघांनी मिळून जे जनतेशी नातं निर्माण केलं आहे ते कदाचित तुम्हाला पुढच्या निवडणुकीत यश मिळवून देईल आणि याच्या पुढच्याही निवडणुकीत यश मिळवून देईल. अतिशय चांगला मुद्दा आपण सांगितला आहे. हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाने मतदान करावं, कारण की तो अधिकार आहे. जर मी मतदान केलं नाही तर मला पुढचे 5 वर्ष कुठलाही अधिकार नाही की मी कुठल्या नेत्याला प्रश्न विचारावा. आपण नेत्यांकडे किंवा राजकारण्यांकडे बोट दाखवतो, परंतु मतदान केलं की नाही हे सुद्धा आपण बघत नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि यावर्षी नवमतदारांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठ नागरिक आपलं कर्तव्य पार पाडतातच आणि जो काही आपल्या वयाचा आहे तो त्यांच्या सोयीनुसार ते मतदानाचं कर्तव्य पार पाडतात. या नवमतदारांना किंवा एकंदर सर्वच मतदारांना आपण म्हणजे समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी जर आवाहन केलं तर त्याचा परिणाम पडतो. म्हणून आमची ही विनंती आहे की तुम्ही नवमतदारांना आवाहन करावं की त्यांनी या निवडणुकीत मतदान करून एक आपल्या आवडीचा नेता किंवा आवडीचं सरकार निवडावं. लोकशाहीच्या उत्सवामध्ये जी भारतीय लोकशाहीची रचना आहे त्याच्यामध्ये कोणाला किती सर्वात जास्त मतं मिळतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या पसंतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा असेल तर मतदान करणं आवश्यकच आहे. समजा चांगल्या लोकांना मतदान करायला लोक नाही निघाले तर निश्चितपणे दुर्जन शक्ती समोर येते आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे सज्जन शक्तीला निवडून आणण्याकरता आपण सर्व सज्जनांनी बाहेर निघालं पाहिजे
आणि त्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये एक आपल्या देशाच्या विकासाला हातभार लागेल अशा प्रकारचं काम आपण तेव्हाच करू शकू जेव्हा आपण आपल्या पसंतीचे जनप्रतिनिधी निवडून आणू आणि एक जो आपले मुद्दे त्या भवनामध्ये मांडेल, त्या भागाच्या विकासाचे मुद्दे मांडेल, त्या समाजाचे मुद्दे मांडेल आणि त्यातून मग मुद्दे मांडणारे व्यक्ती त्या ठिकाणी गेले तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला होतो, आपण बघितलेला आहे. म्हणून माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण जोपर्यंत मतदानाला निघणार नाही तोपर्यंत या देशाची लोकशाही बळकट होणार नाही आणि हा देश जो आहे तो 21व्या शतकाची महासत्ता बनणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी 100% शतप्रतिशत मतदान त्या दिवशी करावं आणि या देशाची लोकशाही बळकट करावी आणि या येणाऱ्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये या देशाला महासत्ता बनवावं. तर हे होते अविनाश ठाकरे. आपल्या पक्षाची भूमिका काय ही अगदी परखडपणे त्यांनी मांडलेली आहे. पक्षाचं जनतेसोबतचं बॉन्डिंग काय हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. पक्ष कार्यकर्ता, पक्ष पदाधिकारी आणि पक्षातील नेते हे दिवसरात्र कसे झटत आहेत, पुढच्या विधानसभेत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि पर्यायानं महायुतीची सत्ता कशी यावी आणि त्याच्यासाठी काय काय प्रयत्न चालू आहे, या सर्व विषयावर त्यांनी अगदी परखडपणे आपली मतं मांडलेली आहेत. आज देशोन्नतीच्या विनंतीला मान देऊन ते इथे आलेत आणि त्यांनी या स्टुडिओची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचं परत एकदा देशोन्नतीच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद सर.